नमस्कार मित्रांनो, मी सुमित बागुल तुम्हा सर्वांचं सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागात स्वागत करतो। कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छोटासा रिकॅप करतोय। आधी आपण डॉक्टरांकडून खरं तर अनेक विषयांबाबत माहिती जाणून घेतली आहे। त्यामध्ये सेक्स आणि योगा असेल, सेक्स आणि म्युझिक असेल, सेक्स आणि झुंबा, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान या विषयांवरती आपण सरांचं मार्गदर्शन देखील घेतलंय। आज डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना आलेल्या फीडबॅकवर आधारित योनीचे विभिन्न आकार हा अत्यंत महत्त्वाचा विषय निवडला आहे आणि विषयावरती डॉक्टर आपल्या सगळ्यांना अगदी पॉझिटिव्ह पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत। दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊयात डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल। डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत। डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात। तर मित्रांनो, तुम्हाला डॉक्टरांच्या विविध क्लिनिक्सबद्दल तर माहिती मिळालेलीच आहे, पण कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या पहिले एक आनंदाची बातमी तुम्हाला देऊ इच्छितो। ती म्हणजे डॉक्टरांनी नुकतंच दक्षिण मुंबईमध्ये कुलाब्यामध्ये त्यांचं नवीन सेंटर सुरू केलं आहे। तर तुम्ही डेफिनेटली कुलाबा सेंटरमध्ये जाऊन सरांचं अगदी पॉझिटिव्ह पद्धतीने मार्गदर्शन घेऊ शकता। दरम्यान आत्ता या क्षणी देखील तुम्ही डॉक्टरांशी थेट संवाद साधू शकतात, संपर्क साधू शकतात। तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत जे तुम्ही इतरांसोबत शेअर करू शकत नसाल ते डॉक्टरांसोबत शेअर करू शकता। त्यासाठी करायचं एवढंच आहे, आम्हाला फोन करायचा आहे आणि त्यासाठीचा आमचा नंबर नोट डाऊन करून घ्या। आमचा नंबर आहे 022, हा मुंबईचा STD कोड आहे आणि आमचा नंबर आहे 66843333। या नंबरवरती फोन फिरवा आणि तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते थेट डॉक्टरांना विचारा। तुम्हाला नक्कीच अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने सर मार्गदर्शन करतील। कार्यक्रमाला सुरुवात करूयात। सर आपल्यासोबत आहेत। सर, वेलकम टू द शो। नमस्कार सर, कार्यक्रमाकडे आपल्याला वळायचंच आहे, प्रश्नोत्तर येतील ते घ्यायचेच आहेत, पण सर एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आज, ते म्हणजे तुमचे मेहुणे यांचा वाढदिवस आहे आणि नुकतीच त्यांनी राज्य अर्थमंत्रीपदाची, केंद्रीय राज्य अर्थमंत्रीपदाची शपथ देखील घेतलेली आहे। सर, संपूर्ण परिवारातर्फे नामदार भागवतजी कराड यांचा वाढदिवस कसा तुम्ही सेलिब्रेट केला, काय सगळं सेलिब्रेशन होतं, प्लीज आम्हाला सांगा। नक्कीच सुमितजी, आज हा अतिशय आनंदाचा दिवस आहे। डॉक्टर भागवतजी कराड, केंद्रीय अर्थराज्यमंत्री, कसा प्रवास एक छोट्या गावापासून, चिखलीपासून औरंगाबाद ते दिल्लीपर्यंत केला, या महत्त्वाच्या दिनी त्यांना डेफिनेटली हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि पुढील वाटचाल जी आहे, पुढचं जी पदाक्रांती त्यांची होणार आहे, भारतच नव्हे त्यासोबत महाराष्ट्र आणि मराठवाडा यामध्ये देखील त्यांचा खूप मोठा सहभाग लाभो, ह्या त्यांना आपण शुभेच्छा देऊ। आणि अशा पद्धतीने हा साजरा केला, जुन्या आठवणी आठवल्या पूर्ण, आणि फॅमिलीमध्ये सर्वांनी त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने औक्षण करून, त्या ठिकाणी पेढे वाटून, पुष्पगुच्छ देऊन हा अतिशय चांगल्या रीतीने साजरा करण्यात आला। डेफिनेटली एक MBBS करून पुढं जाणं, एक डॉक्टरनी पुढं त्या ठिकाणी नगरसेवक होणं, नगरसेवक झाल्यानंतर उपमहापौर, महापौर होणं, त्यानंतर आमदार, खासदार असं करत करत एक केंद्रीय अर्थमंत्री होणं, हे अतिशय मोलाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे। आणि त्याच ठिकाणी डॉक्टर उज्ज्वला दहिफळे, ॲस्थेटिक लेझर अँड प्लास्टिक सर्जन, याच ठिकाणी BJPच्या भटक्यावर मुक्तपणाच्या महिला पराठवाड्याच्या संचालिका त्या आहेत। त्याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वुमन्स वीकच्या त्या अध्यक्ष आहेत। दर महिन्याला, दर 2 महिन्याला एक काहीतरी ते ॲक्टिव्हिटी घेत असतात मोटिवेशनल। यावेळी त्यांनी स्पेशली कालच नॅशनल प्लास्टिक सर्जरी डे सादर करण्यात आला। त्या प्लास्टिक सर्जरी निमित्त एक चर्चासत्र तिने आयोजित केलं होतं। ठाण्याच्या सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन मेधा भावे यांनी त्यांना इन्व्हाइट केलं होतं ऑनलाईन। त्याचबरोबर त्या डिस्कशनमध्ये सहभाग डॉक्टर उज्ज्वला दहिफळे यांनी घेतला, प्रीतम भाले डॉक्टर यांनी देखील त्या ठिकाणी कोऑर्डिनेशनचं काम केलं। आणि काय सांगितलं त्यामध्ये, प्लास्टिक सर्जरीबद्दल गैरसमज काय आहेत। बेसिकली बरेच जण काय वाटतं, ही प्लास्टिक सर्जरी म्हणजे अतिशय महागडी सर्जरी, गरीब लोकांच्या कामाची नाहीच आहे, फक्त बर्न झालेल्या पेशंटला केली जाते, असं अजिबात नाही। ही इतकी ॲडव्हान्स झालेली आहे, लेझर्स आहेत, त्याचबरोबर अतिशय चांगल्या चांगल्या प्रकारच्या सर्जरी आहेत, ज्यामुळे की समोरच्या व्यक्तीला नुसतं जीवनदान नाही, तर समजा काही कारणामुळं बर्न आहेत, ॲसिड बर्न आहे, चेहरा जळालेला आहे, त्याचबरोबर दुभंगलेले ओठ आणि टाळू यामुळे त्या ठिकाणी उद्रुकता आलेली आहे, किंवा कुठल्याही प्रकारची व्याधी ज्यामुळे त्याला लग्न करण्यास किंवा समाजामध्ये वावरण्यास ज्या अडचणी येतात, त्या सर्व अतिशय विस्तृतपणे त्या ठिकाणी डिस्कस केल्या गेल्या।
आणि हे चर्चासत्र संपन्न झालं. परत एकदा आमचे नामदार श्री भागवतजी कराड यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण आतल्या प्रोग्रामकडे जायला हरकत नाही. नक्कीच सर, आपण आपल्या कार्यक्रमाकडे जाऊयात, पण परत एकदा भागवतजी कराड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. सर, फोन आला आहे कोल्हापूरवरनं, किरणजी आपल्यासोबत आहेत. Sure, yeah. किरणजी, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. हॅलो, बोला किरण. सर माझा असा प्रश्न आहे की जे आता म्हणजे गोळ्या ज्या लावल्या जातात आयुर्वेदिकच्या सेक्सवरच्या, अश्वगंधा, सफेद मखली, शिलाजी, हे म्हणजे वेगवेगळे पदार्थ असतात. त्याच्यात म्हणजे सेक्सचा प्रॉब्लेम म्हणजे लिंगाई साईज मोठी, बरोबर, लंबाई, नक्कीच म्हणजे टायमिंग राहण्यासाठी लावल्या जातात. हो, तिथे म्हणजे खरोखर मी त्या डॉक्टरने फोन लावलेला की म्हणजे असं ते म्हणते की चांगले मेडिसिन घ्या, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ते खरोखर आहे काय ते मला त्याच्याबद्दल विचारायचं होतं. बरं, तुमचं वय काय सांगा मला. माझं 27 आहे. बरं, तुम्हाला काही कमजोरी, शीघ्रपतन, लहान लिंग असं काही माझ्या लिंगाची साईज कमी आहे आणि माझ्या म्हणजे म्हणजे लवकर होत. बरं, लग्न झालंय तुमचं? नाही अजून. बरं, काही हरकत नाही, सांगूया तुम्हाला ही माहिती देऊया. सुमितजी, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. हे बघा, वेबसाईट आहेत, पेपर आहेत, ॲडव्हर्टाईज आहे, ऑनलाईन काही व्हिडिओज आहेत, ह्यामध्ये समोरचा व्यक्ती कन्फ्यूज होऊन जातो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येक पॅथीला लिमिटेशन आहे. सर्वात महत्त्वाचं काय, त्यांचा बायोडाटा काय, त्यांचं क्वालिफिकेशन काय, मेडिसिन आहे, सर्जरी आहे, गरज पडलं तर पी शॉर्ट सर्किट थेरपी आहे. बेसिकली त्याची पॅथोफिजिओलॉजी समजून घेणं आवश्यक असतं. त्याचं हार्मोनल कॉज आहे का, सायकोजेनिक आहे का, न्यूरोजेनिक आहे का, वॉस्क्युलर आहे का, अंडरलाईन BP डायबिटीससारखे डिसऑर्डर आहेत का, यांचं आणखी लग्न झालेलं नाही, बरेच हस्तमैथूनचा देखील साईड इफेक्ट असतो. तज्ज्ञांना भेटल्यानंतर, सेक्सॉलॉजी, सिरोलॉजी, अँड्रॉलॉजीला भेटल्यानंतर नक्कीच या सर्व त्यांच्या अडचणीचा सोल्युशन त्यांना मिळेल. त्यांना काळजी करायची गरज नाही. नक्की सर. आणि पुढचा फोन कॉल नगरवरनं आलाय, निकिताजी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. मॅडम, तुमचा फोन कनेक्ट झालाय, प्लीज तुमचा प्रश्न विचारा. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. सर, नियमित संबंध प्रस्थापित करताना प्रोटेक्शन न वापरल्यामुळे मूळ व मानसिक स्वास्थ्य यावर काही परिणाम होतो का, व तो कशामुळे, त्याबद्दल सांगा. ओके, एक्सलंट सुमितजी. हा परत नवीन टॉपिक. येस. बघा, आपण बऱ्याचदा काय सांगतो की तुम्ही निरोध वापरा, कंडोम यूज करा, प्रोटेक्शन वापरा, पण हा कसा प्रश्न आहे पाहिलं. समजा न वापरल्यानंतर काही फायदा होतो का. आपली टॅगलाईन तुम्हाला आठवते, टाईम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, सेफ्टी आणि कन्सेंटिंग, अशी जर समजा फ्रेम असेल तर त्यामध्ये तुम्ही नक्कीच प्रोटेक्शन नाही वापरलं तर. कुठला टॉपिक चालला आहे हा, सिमेंटचे फायदे, धातूचे काही ॲडव्हान्टेज असतात का. धातू एक असा पदार्थ आहे, 200पेक्षा जास्त प्रोटीन्स त्यामध्ये असतात, बऱ्याचदा अँटीऑक्सिडंट त्यामध्ये असतात, खूप कंटेंट त्यामध्ये आहेत जे की तुमचं स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, स्ट्रेस आहे, डिप्रेशन आहे, हे का कमी करतं. ऑक्सिटोसिनसारखे हार्मोन, न्यूरोट्रान्समीटर्स, अशा प्रकारचे वेगवेगळे न्यूरोट्रान्समीटर तयार झाल्यामुळं त्या ठिकाणी नक्कीच त्यांचं डिप्रेशन, स्ट्रेस, बाकीच्या गोष्टी कमी होतात, पण ओन आणि नोन पार्टनर असेल तर, अदरवाईज नाही. येस, नक्की सर. सर, पुढचा फोन कॉल ठाण्यातनं आलाय, अनन्याजी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मॅडम, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. हा सर, नमस्कार. नमस्ते जी, बोला. सर, माझ्या पार्टनरला आहे ना सर ड्रिंकची फार सवय लागलेली आहे आणि ती घेतल्याशिवाय त्यांचा परफॉर्मन्स होत नाही. ओके. आणि हळूहळू तो कमी होत चाललाय. आणि तर ती ड्रिंकची सवय पण सुटावी आणि नॉर्मल सेक्स लाईफ व्हावं, यासाठी काही ट्रीटमेंट आहे का, आणि तुमच्याकडे जर यायचं असेल तर कुठे यावं लागेल, आणि खरोखर उपाय होईल का सर. आणि वय माझ्या मिस्टरांचं 40 आहे, माझं 32 आहे. ओके, एक्सलंट. नक्की. सुमितजी, काय प्रश्न आहे. येस सर. आपण अल्कोहोलिझम, ड्रिंक्सवर नेहमी आपण बोलतो. हे बघा, कुठलीही गोष्ट लिमिट असेल ते नॉर्मल असते. नॉर्मल फॉर्ममध्ये तुम्हाला थोडंसं एक्सायटेशन वाटतं, पण हे काय सांगतात की हळूहळू हा परफॉर्मन्स डाऊन होत चाललेला आहे. प्री फ्रंटल कॉर्टेक्स, ब्रेनमध्ये हे कॉर्टेक्स जे आहे, हिपोकॅम्पस एरिया जो आहे, ह्या ठिकाणी त्याला सिक्रेट करणारे, नायट्रिक ऑक्साईड तयार करणारे हे एरिया असतात जे की डिप्रेस होतात, सप्रेस होतात. क्रॉनिक अल्कोहोलिझममध्ये सेक्शुअल डिस्फंक्शन व्हायला लागतं. त्यांना काळजी लागलेली आहे, कारण या सवयीमुळे त्यांना ते ॲडिक्शनही कमी करायचे, त्यांची सेक्शुअल ॲक्टिव्हिटी वाढवायची आहे. नक्कीच त्यांना जवळच्या आपल्या सेंटर ज्या डिस्प्लेमध्ये आहेत त्या ठिकाणी ते भेटू शकतात. त्या ठिकाणी अतिशय चांगला उपाय आहे योगा, प्राणायाम किंवा काही डिॲडिक्टिंग मेडिसिन देऊन, आणि डिस्फंक्शनसाठी चांगले मेडिसिन दिल्यानंतर एकदा त्यांचं कॉन्फिडन्स लेवल वाढली की नक्कीच त्यातनं दूर जातील आणि त्यांचं आनंदी लाईफ चालू होईल. त्यामुळं काळजी करायची गरज नाही.
नक्कीच सर. सर आणि आता एक रिसर्च टॉपिक परत येतोय कारण की अच्छा. दादा उबाळ यांचा नक्कीच, फोन आलाय. नक्की. घेऊया. दादा तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. नमस्कार सर. नमस्कार दादा, बोला. प्रथमतः सुखी जीवनाचा मंत्रचे जनक आदरणीय डॉक्टर विजय दैफळे सर MCH यांचे लाडके मेहुणे आणि भारतीय जनता पार्टीच्या मराठवाडा विभागाच्या भटके आणि विमुक्त आघाडीच्या महिला अध्यक्षा तथा संयोजिका, औरंगाबादच्या सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन आदरणीय डॉक्टर उज्ज्वलाताई दैफळे मॅडम MCH यांचे लाडके बंधू केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आदरणीय डॉक्टर भागवतजी कराड सर MCH यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या सर्व इच्छा, आकांक्षा, ध्येय, धोरणे पूर्ण होवो हीच वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद दादा, अतिशय छान तुम्ही वर्णन केलं आणि उद्गार काढले त्याबद्दल धन्यवाद. आणि आता आपण प्रश्नावर देखील बोलूया. ओके सर. हम्म, प्रत्येक मुलांचा चेहरा आणि शरीर रचना हम्म, ही आपल्या आई वडिलांची मिळती कृती असते. बरोबर आहे. यामध्ये आई आणि वडील यांची शरीर रचना आणि त्यांच्यातील अनुवंशिकता त्यांच्या मुलांमध्ये आढळून येत असते. बरोबर आहे. म्हणून माझा प्रश्न असा आहे, ज्याप्रमाणे आई वडिलांच्या अनुवंशिकतेनुसार हो. मुलांची शरीर रचना बनत असते, ओके. त्याप्रमाणे वडिलांच्या अनुवंशिकतेनुसार हो वडिलांचा ज्या प्रकारचा प्रायव्हेट पार्ट असेल हो त्या प्रकारचा प्रायव्हेट पार्ट त्यांच्या मुलांचा असू शकतो की नाही त्याबद्दल सांगा सर. नक्कीच. जेनेटिक्स म्हणजे गुणसूत्राच्या जोड्या ज्या असतात, बऱ्याचदा आम्हाला क्रोमोझोमल स्टडी करावी लागते. ह्या क्रोमोझोमल स्टडीमध्ये 46 XY XX काय आहे ते पाहिलं जातं. सहसा रुटीनली आईवडिलांची जे ट्रान्समिशन आहे, समजा ते ओबेसिटी असेल तर ओबेसिटी म्हणा, डायबिटीस म्हणा किंवा इतर प्रकारच्या अशा ज्या व्याधी आहेत ह्या ट्रान्सफर होतात. बऱ्याचदा पूर्ण सर्वांमध्ये सर्व चाइल्डमध्ये ट्रान्सफर व्हावे असं नसतं. अर्धे चाइल्ड नॉर्मल असतात. जरी काही कारणामुळे ट्रान्समिट झालं त्यामध्ये तुम्हाला लिंगामध्ये काही प्रॉब्लेम वाटला, नक्कीच तज्ज्ञांना भेटावं. खूप चांगल्या प्रकारच्या टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी आहेत, पी शॉर्टसारखे इंजेक्शन्स आहेत. नक्कीच यांना काळजी करायची गरज नाही, कारण अनुवंशिकता ही आपल्या हातात नसते, त्या क्रोमोझोममध्ये, त्या DNA मध्ये, त्या स्ट्रँडमध्ये असते. नक्कीच सर. सर या उत्तरानंतर खरं तर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पण मित्रांनो, ब्रेक नंतर सर आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. आपला विषय सुरू आहे तो म्हणजे योनीचे विभिन्न आकार आणि त्याबद्दलचे समज गैरसमज. तर एसिमेट्रिकल इनर लिप्स वजायना काय असतं याबद्दल सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ते नॉर्मल असतं का याबद्दल देखील सांगणार आहेत. ब्रेकच्या पलीकडे कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र. ब्रेक नंतर कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर आपण खरं तर चर्चा करतोय तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, योनीचे विभिन्न आकार आणि प्रकार. तर सर एसिमेट्रिकल इनर लिप्स वजायना हा योनीचा कुठला एक प्रकार आहे आणि हे नॉर्मल असतं का सर? प्लीज मार्गदर्शन करा. डेफिनेटली. जे आपण इतके महत्त्वाचे प्रकार पाहतोय 5 कॅटेगरी, तर ह्या सब कॅटेगरी 10पेक्षा जास्त आहेत. असिमेट्रिकल इनर लिप्स बघा, आपण आउटर लिप्स पाहिल्या, त्याची इनक्वालिटी अनइक्वालिटी पाहिली. असिमेट्रिकल म्हणजे काही कारणामुळे उजव्या साईडची जी इनर लिप आहे ती डाव्यापेक्षा 1 सेंटीमीटरने जास्त पुढे आलेली असते. मग अशा केसमध्ये काय होतं, तो दर्शनी भाग जो दिसायला लागतो, काहीतरी मोसल भाग त्यातनं बाहेर येतोय, काहीतरी ॲबनॉर्मल त्यातनं दिसतंय, काहीतरी बऱ्याच खालचा जो कपडा आहे त्याला घासून त्या ठिकाणी इरिटेशन होऊन त्रास व्हायला लागतो, इन्फेक्शन व्हायला लागतं. पण अशा वेळेला तज्ज्ञांना दाखवून नक्कीच त्याचं समाधान केलं पाहिजे. आणि अशा प्रकारच्या हँगिंग किंवा लाँग साईडच्या किंवा अनइक्वल इनर लिप देखील हे टोटली नॉर्मल असतात. त्यामुळं त्या कपलनी, त्या पार्टर्सनी काही डाऊट न घेता तज्ज्ञांना भेटावं आणि त्याला देखील कॉस्मेटिक सर्जरी करून, लेबिओप्लास्टी करून अतिशय इक्वल आणि नॉर्मल करता येतं. नक्की सर. पुढचा फोन कॉल लातूरवरून आलाय. नागनाथजी आपल्यासोबत जोडले गेले. घ्या. सर तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. हा सर, मी नागनाथ बोलतोय लातूरून. बोला लागणार. हा सर, मला माझं वॉलचं रिप्लेसमेंट झालेलं आहे. बरं ते पॅरानिटिसचा प्रॉब्लेम आला 1 वर्ष झालं. बरं बरं. सर त्याला काही विदाउट सर्जरी काही ऑप्शन आहे का? म्हणजे काही कमजोरी वगैरे आली का तुम्हाला? सेक्समध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नाही सर, ती फायब्रोसिस म्हणजे झालेलं आहे, गाठ वगैरे. अच्छा अच्छा. बरं. पेन ग्लास पेनच्या असं अप्पर साईडला हे होतं. म्हणजे लिंगाच्या साईडला म्हणताय का? हा. अच्छा, त्या ठिकाणची जी स्किन आहे ती मागं जात नाही, बरोबर आहे? नाही सर,
तिथे गाठ पेरोनियल डिसीज झाला पेरॉनस डिसीज झाला, गाठ आलेली आहे, बरोबर आहे. पेरोनियल त्यामुळे बेंड आलेला आहे आणि इरेक्शनला प्रॉब्लेम आहे नाही का? इरेक्शनला प्रॉब्लेम काही नाही सर. पण तिथं बेंड येतो किंवा गाठ दुखते त्या ठिकाणी, म्हणजे कर्वेंचर होतं. कर्वेचर होतं. करेक्ट. नाही, सांगूया तुम्हाला. हे बघा, लिंगाला गाठ असणे, त्याला कर्वेचर असणे हा धोका प्रकार पाहिलेला आहे आपण. ही गाठ ॲबनॉर्मल असते. ट्युनिकल अल्ब्युजिन नावाचा जो लेअर असतो त्या ठिकाणी थिकनिंग झाले असतं, कॅल्सिफिकेशन झालेलं असतं आणि इरेक्शन नंतर त्याला बेंड होतो, पेन होतो, पण क्रिया करताना त्या ठिकाणी डिफिकल्ट जाते. याला मेडिसिनने असा काही इफेक्ट येत नसतो. बऱ्याचदा पी शॉट थेरपी नावाची थेरपी आहे. प्लेटलेट रिच प्लाझ्मा त्या ठिकाणी सेंट्रिफ्यूज करून ॲक्टिवेट करून त्या ठिकाणी आपण इंजेक्ट करतो. इंजेक्ट केल्यानंतर निओफायब्रोजेनेसिस, वास्कोजेनेसिस, न्यूरोजेनेसिस होऊन ती बऱ्याचदा डिझॉल्व्ह होते, जेणेकरून नंतर त्यामध्ये बेंड हा कमी होणार, त्रास होणार नाही. पण यापेक्षा पलीकडे जर समजा ती इंटॅक्ट असेल तर व्यवस्थित प्लास्टिक सर्जरी करून ती पूर्ण गाठ काढली जाते. त्या ठिकाणी डर्मल ग्राफ्ट म्हणा किंवा लोकल सुचरिंग करून त्याला चांगलं करता येतं. नक्कीच त्यांचा त्रास बरा होईल. त्यांनी तज्ज्ञांना भेटावं, काळजी करायची गरज नाही. नक्कीच सर. खरं तर हा प्रश्न ऐकतानाच माझ्या मनामध्ये एक आलेला प्रश्न तो म्हणजे कायम आपण जेव्हा सेक्शुअल डिस्फंक्शन बद्दल बोलतो तेव्हा पी शॉर्ट थेरपी आणि ओ शॉर्ट थेरपी या दोन सेक्शुअल डिस्फंक्शनसाठी एकदम कारगर थेरपीज आहेत. सर त्या थेरपीज बद्दल थोडं आम्हाला सांगा. नक्कीच सांगूया. हे बघा, पी शॉर्ट थेरपी ही पुरुषांमध्ये जी सेक्शुअल डिस्फंक्शन त्याला असते आणि ओ शॉर्ट थेरपी फिमेलमध्ये देखील सेक्शुअल डिस्फंक्शन म्हणजे काय, अनऑर्गॅझमिया, काही कारणामुळं डिलिव्हरी म्हणा किंवा प्रेग्नन्सीचे चेंजेस म्हणा, त्यामुळे तो जी पॉईंट लिफ्ट झालेला असतो त्या ठिकाणी फ्रिक्शन होत नाही, म्हणून त्या ठिकाणी ती सेन्सेशन संवेदना गेलेली असते, पण सॅटिस्फॅक्शन मिळत नसेल तर ओ शॉर्ट इंजेक्शन दिल्यानंतर हे रिकवर करता येतं आणि टायटनिंग देखील करता येतं. नक्की सर. ओ शॉट बद्दल पण मला जाणून घ्यायचं, पण एक फोन कॉल घेऊयात. राहुलजी आपल्यासोबत आहेत जालन्यावरनं. राहुलजी, तुमचा प्रश्न विचारा. तुमचा फोन कनेक्ट झाला. हॅलो, मला हे म्हणायचं आहे की येऊनचे प्रकार किती असतात? अच्छा. तुम्ही हा पहिला शो पाहताय वाटतं? हो, पहिला शो पाहतो. बरं, ठीक आहे. वय काय तुमचं? माझं वय सध्या 27 वर्ष. अच्छा, लग्न झालेलं का? हा, लग्न झालेलं आहे माझं. मला मुलगा आहे. ओके, व्हेरी गुड. पण हे का विचारावं असं वाटलं तुम्हाला? का नॉलेजसाठी का काय काही डाऊट वगैरे आहे? नॉलेज साठी नाहीये, कारण की आता कसं आहे माहितीये का, माझी कॉलेजच्या जीवनामध्ये एक गर्लफ्रेंड होती आणि आता माझी वाईफ आहे. बर. पण ह्या दोन्ही मध्ये मला डिफरंट वाटतं, त्यामुळं हा प्रश्न माझ्या मनामध्ये आलाय. अच्छा. आणि याच्यानंतर सर दुसरा प्रश्न पण माझ्या मनात आहे, सांगा. पण या प्रश्नाचं मला आधी उत्तर देऊ शकाल का आपण? तुमचा प्रश्न सलग विचारा सर, दोघांची उत्तर एकत्रच येतील. हा देऊयात ना आता पहिल्यांदा अगोदर. फोन हे बघा, काय माहिती का, कंडिशन अशी असते की मी सांगितलं 5 प्रकार आहेत, बरोबर आहे. 5 प्रकारमध्ये बार्बी आहेत, त्या ठिकाणी बरेच आपण पफी वजाना आहेत, हॉर्सशू आहेत, तुलीप आहेत. म्हणजे प्रत्येक पर्सन टू पर्सन जेनेटिक्सप्रमाणे बऱ्याचदा बाहेरच्या लिप्स बाहेर असणं, आउटर लिप्स ह्या यू शेपेड असणं, त्याचबरोबर हँगिंग, आता अनइक्वल लिप्स आपण पाहतोय, हे व्हॅरिएशन नॉर्मल असतं. आणि कुठल्याही प्रकारे समजा वेगवेगळ्या पद्धतीने आपण वेगवेगळे आमच्याकडे येणारे क्लायंट त्यांना पाहिलं तर हे व्हॅरिएशन टोटली नॉर्मल असतं. त्यामुळे कसल्याही प्रकारचा डाऊट किंवा कसल्याही प्रकारचं त्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी नसते. आणि आणखी काही डाऊट असेल तर तज्ज्ञांना भेटल्यानंतर नक्कीच त्याचं निरसन होऊ शकतं. नक्कीच सर. पुढचा तुमचा दुसरा प्रश्न देखील तुम्ही विचारू शकता. म्हणजे आपण सिक्युरिटीरित्या करू शकतो. बोला मला काय म्हणता? म्हणजे एक ठराविक युनिटचा असा कोणता प्रकार आहे का त्यामध्ये आपण सेक्स चांगल्या पद्धतीने करू शकतो? बरं, चला, ओके, व्हेरी गुड. सांगतो मी तुम्हाला. बघा, याच्यामध्ये आयडियल म्हणायला जेव्हा जातो, हे बघा दोघांचंही कम्पॅरिझन असतं. जेव्हा मी काउन्सिलिंग करतो किंवा दोघांचा इंटरव्ह्यू घेतो, ह्यामध्ये एकाचंच त्या ठिकाणी इंटरेस्ट आहे यामध्ये असं नाही. ऑर्गॅझमसाठी दोघांचंही त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन असणं. बऱ्याचदा दोघांच्या कोऑर्डिनेशननंतर कशा फक्त ॲक्टिव्हिटी हाच त्यामध्ये एन्जॉयमेंटचा भाग नसतो. तुमचं डिस्कशन आहे, इंटिमेसी आहे, त्यानंतर सेन्सिटिव्हिटी आहे, सेक्शुअलिटी आहे. ह्या पद्धतीने जेव्हा दोन्ही पार्टनर एकत्र येतात त्यावेळेला ॲक्टिव्हिटी करताना डेफिनेटली असा कुठला एकच शेप आहे, मग त्यामध्ये तुम्हाला नुसतं एक शेप पाहून नाही, तुम्हाला लिंगाचे किती प्रकार आहेत? 20पेक्षा जास्त आहेत. तर अशा केसमध्ये जास्त काही जजमेंटल न होता त्यामध्ये तुम्हाला डाऊट येत असेल, बरं काय होतं, बॉडीमध्ये बदल होत असतात, हार्मोन बदलतात, लिंगाच्या ताठाचा साईजमध्ये बदल होतो, फिमेल्समध्ये देखील युनिटच्या साईजमध्ये बदल होतो. अशा वेळेला ओशॉटसारखे इंजेक्शन, गरज पडलं तर व्हॅजानोप्लास्टी किंवा पेनाइल एनलार्जमेंट सर्जरी आहेत. हे करून शेप कुठला का असेना जो दिलेला असतो तो टोटली नॉर्मल असतो. तुम्हाला मॉडिफाय करण्यासाठी एक्सपर्ट ओपिनियन सेक्सॉलॉजी, युरॉलॉजी, अँड्रॉलॉजीला भेटून तुम्ही नक्कीच त्याला चांगलं करून तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकता.
नक्की सर, अत्यंत महत्वाचं तुम्ही हे सगळं विश्लेषण आवश्यक केलंय. आहे सर, आपण खरं तर कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतोय. Interesting quiz time. इंटरेस्टिंग क्विज टाइम कडे वळूयात प्लीज सर. चालेल. दीपक गजरे येस. ठाण्याचे Yes. आपल्या सेंटरला आले, प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, पावडर घेतलं, नवीन आलेले लुब्रिकंट देखील त्याने घेतले आणि आपल्या मित्रांसाठी पुस्तकं घेऊन गेले. कारण त्यांचा जो ग्रुप असतो, सर्व दिवस शाळेमध्ये ते शिक्षक आहेत, वयात येताना आहे, प्युबर्टी आहे आणि फिमेल्समध्ये मेन्स्ट्रुअल सायकल आहे, हे समजण्यासाठी ही पुस्तकं त्यांनी आपल्या संग्रही लायब्ररीमध्ये घेऊन गेले. आणि अशाच प्रकारे पुस्तक पाहिजे असेल तर चिठ्ठी काढायला लागेल. घ्या, कोण लकी आहे बघू आपण. आणि आता या ठिकाणी इंटरेस्ट घेऊन एक नाही तर 2-2, 3-3 त्यांचे नातेवाईक देखील सोबत येत आहेत. कारण जे अट्रॅक्शन तुम्ही आणि आपण बसून इथं बनवलेलं आहे, त्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी दिसावं, गिफ्ट मिळावं असा त्यांना इंटरेस्ट असतो. नक्कीच त्यांना मोस्ट वेलकम. आता गेलो श्रीरामपूरला. दत्तात्रय शिरसाट यांचं अगदी मनापासून अभिनंदन. त्यांनी अचूक उत्तर दिलं आहे कुठल्या प्रश्नाचं. आजचा पूर्ण शोच आपला चालला आहे शेप्स ऑफ वजायना. हॉर्शू वजायना काय असतात, त्या नॉर्मल असतात का? हॉर्शूमध्ये खालचा भाग जो आहे हा युनाईट झाल्यामुळं त्या ठिकाणी आतल्या जे लिप्स आहेत ते बाहेर जास्त पाउटिंग येत नाहीत आणि त्यामुळं तो शेप जो आहे बाहेरनं प्रॉमिनंट असतात लेबिया, इन्व्हर्टेड यू किंवा जसं हॉर्शू असतो तसं ते दिसायला लागतं. ते देखील नॉर्मल असतं. आणि त्यात काही डाऊट असेल नक्कीच तज्ज्ञांना भेटून त्याची प्लास्टिक कॉस्मेटिक करू शकता. पण काही डाऊट घेऊन काही वेगळ्या प्रकारचं त्यांना काही त्रास देणं म्हणा, किंवा माझ्याकडे खूप लोक येतात असे, हे मी असं कंपॅरिझन केलं, मी हे पाहिलं, मी ते पाहिलं, असं नसतं. एकच सांगेन, तज्ज्ञांना भेटा आणि यातनं शंका समाधान करा. आणि असंच परत आणखी उत्तर द्यायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. काय आजचा प्रश्न? परत आणखी आपण जातो, हिंट देतो. योनीचे विभिन्न आकार म्हणजे नॉर्मल असतात. टोटली अनइक्वल, अनइक्वल हँगिंग, अनइक्वल साईजच्या असलेल्या. आता ही हिंट देऊन महत्त्वाचं पुढचं सांगतो. हे नॉर्मल आहेत का ॲबनॉर्मल आहेत आणि कशामुळं, आणि महत्त्वाचं मला सांगायचं आहे, मी सेंटीमीटर वाईज त्यामध्ये फरक सांगितलेला आहे. तर हे ॲक्युरेट जर उत्तर दिलं, येत्या गुरुवारपर्यंत टेक्स्ट मेसेज करा, फोन लावा, व्हॉट्सअप करा किंवा डायरेक्टली उत्तर देऊन यामध्ये सहभागी व्हा. आणि अतिशय सर्व आपल्या दर्शकांचं मनापासून अभिनंदन. ज्या उत्स्फूर्तेने, ज्या पद्धतीने भगिनी सहभागी होत आहेत, ज्या पद्धतीने इव्हन आज सांगतो मी, जे येणारे आपल्याकडे कपल आहेत, मला स्पेशली सांगितलं, सर मी स्वतः आमच्या पार्टनरला मी घेऊन आले, तुमचा शो दाखवला आणि तुम्ही जे डिस्कस करता त्यातनं एक आम्हाला स्फोरण मिळतं, भीती जाते आणि आम्ही डेफिनेटली आमचं पर्सनल लाईफ सुखी आनंदी करून घेऊ शकतो. हाच आपल्या मंचाचं मोठं यश म्हणायला हरकत नाही. नक्की सर, थँक्यू सो मच या मार्गदर्शनासाठी. आणि पुढच्या शुक्रवारी सर आपल्यासोबत असंच असणार आहेत. तोपर्यंत धन्यवाद.